सोमेश्वर भगवान की जय, सोमेश्वर भगवान की जय, सोमेश्वर भगवान की जय, महाराज की जय। नमो पार्वते शिव हर हर महादेवाच्या जयघोषात आज कळस बुद्रुक येथील मानाच्या कावडीचं मोठ्या भक्तिमय वातावरणात सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील शिखर शिंगणापूरच्या दिशेनं प्रस्थान झालं। ब्रह्मलीन परमपूज्य सुभाषपुरी बाबांच्या आशीर्वादानं अनेक दशकांपासून कळस बुद्रुक ते शिखर शिंगणापूर अशी कावड पायी यात्रा सुरू आहे। गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कावड आंघोळीसाठी बाहेर काढण्यात आली होती। त्यानंतर आज मोठ्या जल्लोषात या कावडीचे कळस गावातून प्रस्थान झाले। कळसची कावड यात्रा पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा आहे आणि ही परंपरा इथून पुढे सुद्धा चालत राहील असं कळस ग्रामस्थ अगदी अभिमानानं सांगतात। यावेळी कावडीची संपूर्ण गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। कावड गावातून मिरवत असताना गावातील महिला आबाल वृद्धांनी कावडीचं मनोभावे दर्शन घेतलं। शिखर शिंगणापूर म्हणजे मोठा महादेव हा सातारा जिल्ह्यातील माण या तालुक्यात आहे। सुमारे 350 किलोमीटर अंतर भाविक पायी प्रवास करून पूर्ण करतात। शिखर शिंगणापूरला मोठ्या महादेवाची यात्रा पार पडल्यानंतर पुन्हा खांद्यावर कावड घेऊन भाविकांचा परतीचा प्रवास सुरू होतो। चैत्राच्या रणरणत्या उन्हामध्ये सुमारे 700 किलोमीटरचा पायी प्रवास महादेव भक्त आनंदामध्ये पूर्ण करतात। कावडीचं गावामध्ये आगमन झाल्यानंतर ग्रामस्थ मोठ्या आनंदानं गावात यात्रा साजरी करतात। कावड बाहेर काढल्यापासून कळस गावात पूर्णपणे मांसाहार वर्ज्य केला जातो। आज कावडीची बोळवण करण्यासाठी हजारो कळस बुद्रुक ग्रामस्थ गावात दाखल झाले होते। बेळाच्या रस्त्यात कावडीची आरती करण्यात आली। यावेळी कळस ग्रामस्थांनी नमो पार्वते शिव हर हर महादेवचा जय जयकार केला। अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे अर्थ आणि बांधकाम समितीचे माजी सभापती कैलासराव वाकचौरे यांनीही यावेळी कावडीचं दर्शन घेतलं। अकोले टाइम्ससाठी मयूर भालेराव, अकोले। कळसेश्वर महाराजांच्या प्रसन्न आणि ब्रह्मलीन सुभाषपुरी महाराजांच्या आशीर्वादाने अनादिकालापासून चालत आलेला हा कळसेश्वर कावडीचा महोत्सव चैत्र प्रतिपदेला कावडीची उभारणी होते, गुढीची उभारणी होते आणि नंतर पंचमीला प्रस्थान होतं। ज्या दिवशी प्रस्थान झालं त्या दिवशीच या कळसेश्वराची मोठी भव्य अशी यात्रा संपन्न होते। सातत्यानं या यात्रेमध्ये वाढ होत झाली आहे। विशेषतः तरुण वर्ग या संस्कृतीला आकर्षित होऊन या यात्रेची शोभा वाढवतात। त्यांना विशेषतः धन्यवाद दिला पाहिजे। आणि मग एक असं सारखं वाटतं की ही चालू असली परंपरा ईश्वरकृपेने चालू आहे, त्यामध्ये सातत्यानं राहील। सर्व कावडीच्या निमित्तानं सर्व असलेल्या उपस्थित ग्रामस्थांना प्रत्येक सर्व भक्त भाविकांना मी या दिनाच्या निमित्तानं गावाच्या वतीने कळसे देवस्थान खालच्या वतीने शुभेच्छा देतो आणि सगळ्या वारकऱ्यांना एक नम्र विनंती करतो की ही यात्रा अत्यंत संयमानं अत्यंत नियमानं काही चुकलं मागलं तरी एकमेकाला समजून घेऊन करावी। कुणी याच्यात गदारोळ करू नये अशी आग्रहाची विनंती करतो, जेणेकरून आपल्या गावाचं नाव देवाचं नाव सातत्यानं या पटलावर गाजत राहील। पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज गेल्या 200-300 वर्षापासून आमचे पूर्वज हे या शिखर शिंगणापूर यात्रेला जात असतात। शिखर शिंगणापूरची यात्रा ही पंचमीपासूनच सुरू होते। अष्टमीला हळद असते, नवमीला लग्न असतं आणि हा मोठा उत्सव त्या ठिकाणी चालू असतो। या यात्रेसाठी सर्व कावडे आमचे पायी जातात। या कावडीमध्ये सहभागी होताना अगदी 85 वर्षाचे आमचे यादव साहेबांसारखे वयोवृद्ध माणसं किंवा मधु अण्णा असतील असे वयोवृद्ध असतात आणि 10वी पास झालेले 15-16 वर्षाचे मुलं, म्हणजे असा मोठा गॅप वयाचा असलेले हे सर्व कावडे रखरखत्या चैत्र महिन्याच्या उन्हामध्ये जात असतात। जात असताना शंभू महादेव हा आम्हाला अगदी सांभाळून येत असतो। आमचे मुक्काम दर मुक्काम, पहिला मुक्काम आमचा कौतुकवाडीला असतो, दुसरा मुक्काम ज्ञानेश्वर माऊली मंदिर पारगावला असतो, तिसरा विठ्ठलवाडीला असतो, चौथा रिषपिशाला, त्यानंतर 5वा सांगवीला आणि 6वा कोथळ्याला जाऊन पहाटे धार घालून त्या ठिकाणी मुंगी घाटानं आमची ही कावड वर जात असते। त्या ठिकाणी 2 दिवस यात्रा उत्सव करून पुन्हा आम्ही सर्व कावडे असेच पायी यात्रा करत मुक्काम दर मुक्काम करत या ठिकाणी येत असतो। आमचा पहिला मुक्काम ते येताना मुरुमला असतो, दुसरा मुक्काम हा अशाच पद्धतीने जेजुरीच्या पायथ्याशी असतो। त्यानंतर पुढे आष्टापूर, भावरापूर आणि नंतर मग इकडे पिंपळवंडी,
पारगावच्या दरम्यान आणि शेवटचा मुक्काम मग इथं शिदवडला होतो आणि सावरचोळ फाटा शिदवड आणि त्यानंतर आम्ही या ठिकाणी सकाळी तेथून निघतो आणि यात्रा त्या ठिकाणी सर्व गावामध्ये भव्य दिव्य अशी यात्रा असते. या यात्रेच्या निमित्त गावातील सर्व पाहुणे ज्या नांदायला गेलेल्या कन्या आहेत त्या सर्व कन्या आमच्या यात्रेला येतात आणि यात्रेचं भव्य मोठं दिव्य असं मोठं स्वरूप होत असतं. आणि हा भव्य कावडी सोहळा अगदी रखरखत्या उन्हामध्ये कोणालाही काही त्रास न होता आम्ही जात असतो, आनंदात जातो आणि आनंदात येतो. आणि ही आमची जवळजवळ 300-400 वर्षापूर्वीची परंपरा चालू आहे. नमो पार्वती शिवराम महादेव, भुलेश्वर महाराज की जय, भुलेश्वर भगवान की जय, सोमेश्वर भगवान की जय, कळशेश्वर भगवान की जय, अगस्ती महाराज की जय, महंत सुभाषपुरी महाराज की जय. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. अनादी काळापासून चैत्र महिन्याच्या या रणरणत्या उन्हामध्ये भगवान कळशेश्वर अमृतवाहिनी प्रवरा मातेचं या ठिकाणी जल घेऊन संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणारं, ज्याला दक्षिणेची काशी म्हटलं जातं असं शंभू महादेव, शिखर शिंगणापूर, तालुका मान, जिल्हा सातारा या ठिकाणी जलाभिषेक करण्यासाठी कावड घेऊन शेकडो भाविक पायी यात्रा करतात. आणि ही यात्रा चैत्र महिन्याच्या गुढीपाडव्यापासून या ठिकाणी सुरू होते. चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी, मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी, गुढीपाडव्याच्या दिवशी कावडीची या ठिकाणी उभारणी होते. आणि कावड उभारल्यानंतर अमृतवाहिनी प्रवरा माते तिचं स्नान होते आणि त्यानंतर 3 दिवस आमचं ग्रामदैवत कळशेश्वर भगवानाची या ठिकाणी पूजा केली जाते. तो जलाभिषेक कळशेश्वर महादेवाला या ठिकाणी केला जातो. त्यानंतर 4थ्या दिवशी चतुर्थीला कळस बुद्रुक येथून हे भाविक आपली पायी यात्रा सुरू करतात. शिखर शिंगणापूर या ठिकाणी एकादशीच्या दिवशी आपली कावड, ज्या दिवशी कावड जाते त्या दिवशी त्या ठिकाणी रात्री 12 वाजता शंभू महादेवाचा लग्नाचा कार्यक्रम असतो. अष्टमीला या ठिकाणी बळी आणि शंभू महादेवाच्या मंदिराला या ठिकाणी पागोटे बांधण्याचा कार्यक्रम असतो. त्यानंतर तेलभुत्याची कावड आल्यानंतर बार्शीच्या दिवशी त्या ठिकाणी यात्रेचा समारोप असतो. अशा रीतीनं ब्रह्मलीन सुभाषपुरी महाराज यांच्या आशीर्वादानं, त्याचप्रमाणे कैलासवासी बाजीराव गणपत वागचौरे, कैलासवासी गणपत शंकर वागचौरे, कैलासवासी सुधाकर बाजीराव वागचौरे यांच्या या प्रेरणेतून हा अखंड पायी प्रवास हे भाविक करत असतात. यानंतर प्रकाश बाजीराव वागचौरे आसन यांच्या मार्गदर्शनाखाली आता हा कावडीचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे. गेले आमच्या कित्येक पिढ्यांना आठवत नाही की ही कावड कधीपासून जाते आणि तो अखंड स्रोत हा कावडीचा चालू आहे. पूर्वीच्या काळी कोणता तरी नवस केला असेल आणि या नवसाची ही कावड या कळसमधून पूर्वीपासून जात असताना अतिशय उत्साहामध्ये हा कावडीचा उत्सव असतो. त्यानंतर कावड पुन्हा 400 किलोमीटर भाविक पायी घेऊन येतात आणि त्यानंतर आमची कळशेश्वर महादेवाची यात्रा असते.
या यात्रेमध्ये आमच्या गावातील आमच्या ज्या मुली असतील, ह्या ज्या बाहेरगावी दिलेल्या असतात, त्यासुद्धा सर्व यात्रेला येतात. 15 दिवस गुढीपाडव्यापासून 15 दिवस गावामध्ये पूर्णपणे मांसाहार बंद असतो. अशी एकमेव परंपरा आहे की कुणालाही ते सांगायला लागत नाही, परंतु पूर्णपणे 15 दिवस मांसाहार बंद असतो. अशी ही कावडीची आख्यायिका असून अनेक भाविक यामध्ये सामील होतात. कळशेश्वराची यात्रासुद्धा अतिशय मोठ्या भव्य प्रमाणामध्ये या ठिकाणी साजरी होते. या यात्रेमध्ये सर्व भाविक सामील होतात आणि गेली अनादी कालापासून चालू असलेली ही कावडीची परंपरा अशीच मोठ्या प्रमाणात सुरू राहील. सर्व युवक, सर्व ग्रामस्थ या यात्रेमध्ये सहभागी होतात. मी आपल्या सर्वांच्या वतीने या कावड यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. पार्वती शिव हर हर महादेव. सोमेश्वर महाराज की जय. सोमेश्वर भगवान की जय. सोमेश्वर भगवान की जय. सोमेश्वर भगवान की जय. महाराज की जय. सुभाषपुरी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.